धोरणात्मक विषय तुम्ही ते साहेबांकडे त्यांच्याशी त्यांच्याकडनं झाला निधी मंजूर झाला तर मला काही अडचण नाही काम करायला. त्यानंतर मी केलं ते मला बोला. धोरणात्मक विषय आणि द्या मला काय अडचण नाही, पण महत्वाचा विषय तर धोरणात्मक आहे. विषय मंजूर होणार आणि निधी मंजूर होणार हा विषय पूर्णच होईल. त्यांच्या अपेक्षेवर निवेदन घ्या. मला काय निवेदन द्या, तुम्ही विशेष लक्ष घाला त्याच्यात सर. तुम्ही आधी विषय मंजूर करा पडीने करतो मी माझा लेटर पॅड देतो मी अध्यक्षपणे शेजारी आम्ही त्यांनी रिमार्क दिला सगळेच द्यायला ते मागणी मी देतो माझ्या लेटर पॅड म्हणून. आज हे आपण जे निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार? या संदर्भामध्ये हेच सांगेल की आज आपण चिखली नगरपालिकेमध्ये सन्माननीय नगराध्यक्ष आणि चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आपण काही बाबतीत निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्या मागण्या अशा आहेत की आजपासनं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास सुरू होत आहे आणि उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. या पार्श्वभूमीवर आपण चिखली शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक चिखली शहरामध्ये व्हावं, त्यासोबतच शिवरक्षक जिवाजी महाले यांचं स्मारक चिखली शहरामध्ये व्हावं आणि चिंच परिसर, राजे संभाजीनगर आणि व्यंकटेश नगर या भागामध्ये पोलीस चौकी उभारण्यात यावी आणि प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली चिखली शहराची जीवनदायिनी जामवंती नदी या नदीवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व्हावा, ती नदी स्वच्छ व्हावी आणि त्या नदीच्या काठी ज्या ठिकाणी पूल आहेत त्या ठिकाणी नदीच्या नावाचे फलक त्या ठिकाणी लावण्यात यावे. त्यासोबतच नदीच्या काठावर ज्या ठिकाणी शासकीय जागा असेल त्या ठिकाणी दगडी घाट आपल्या नागरिकांना जे काही त्या ठिकाणी धार्मिक विधी नदीच्या काठी करावं लागतात त्यासाठी एक दगडी घाट त्या ठिकाणी जर बांधण्यात आला तर या ठिकाणी नागरिकांसाठी खूप सोयीचं होईल. त्यासोबतच आपल्या चिखली शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडेल. यासाठी आम्ही ह्या मागण्या आज नगराध्यक्ष आदरणीय पंडितदादा देशमुख आणि मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे आपण आज ह्या मागण्या देत आहोत. त्यांचं मत काय आलं आहे? त्यावर त्यांचं मत असं आहे की नगरपालिका यामध्ये वैविध्यपूर्ण ज्या काही योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून या मागण्यांचा पाठपुरावा करून शासन दरबारी या ठिकाणी या मागण्या मंजूर करून घेऊन हे काम मार्गी लावतील.